कांग्रेस के वरिष्ठ नेता विधायक नितिन राउत ने नागपुर महानगर पालिका में स्वीकृत सदस्य चयन प्रक्रिया में अपनी अनदेखी किए जाने का आरोप लगाया था। इस पूरे मामले पर अब मनपा के विरोधी पक्ष नेता संजय महाकाड़कर ने स्पष्टीकरण दिया है। उन्होंने बताया कि स्वीकृत सदस्य पद के लिए आवेदन करने का अंतिम दिन तय था और कई नगर सेवकों ने अपनी मांग के अनुसार उम्मीदवारों के नाम प्रस्तावित किए थे। संजय महाकाड़कर के मुताबिक प्रदेश कांग्रेस कमेटी की ओर से स्पष्ट निर्देश दिए गए थे कि चुनाव में पराजित उम्मीदवारों को स्वीकृत सदस्य पद न दिया जाए। इसी के आधार पर योग्य नामों को ही आवेदन करने की अनुमति दी गई। इस बीच विधायक विकास ठाकरे के पुत्र केतन ठाकरे ने भी इस मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया दी है। नाराजगी के माहौल के बीच केतन ठाकरे ने स्वीकृत सदस्य पद लेने से इनकार कर दिया है और इस संबंध में उन्होंने संजय महाकाड़कर को पत्र भी सौंपा है। ज्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगरसेवक निवडून आल्यानंतर बऱ्याचशा नगरसेवकांनी केतन ठाकरेंच्या नावाचं पत्र मला दिलेलं आहे। त्याच्यावर सर्व नगरसेवकांच्या सह्या, काही संस्थांनी हे अतुल कोटेजाजी यांच्या नावाचे पत्र देऊन ठेवलं आहे, हे माझ्याजवळ होते। आणि काल फॉर्म भरण्याच्या वेळेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सूचना प्रदेश काँग्रेसकडनं या शहर काँग्रेसकडनं मला मिळाल्या नाही। त्याच्यामुळे वेळेच्या आधी मला योग्य निर्णय घेणं हा गरजेचा होता। त्याच्यामुळे ज्या नागरिकांच्या भावना, ज्या नागरिकांनी मला स्वीकृत सदस्यासाठी ज्या लोकांचे नावाची मागणी केली, त्या लोकांचे मी फॉर्म काल तिथे भरले। केतन ठाकरेंचा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एखादा तास आम्ही वाट पाहिली की काही सूचना किंवा कोणी वरिष्ठांचे वेळेच्या आधी सुद्धा आम्ही जेव्हा तिथे आयुक्तांकडे गेलो की बाबा केतन ठाकरे यांचा भरलेला फॉर्म हा आपण वापस घ्यावा आणि त्याऐवजी बंडूपंत टेभोरणे याचा फॉर्म आपण स्वीकृत करावा, परंतु माननीय आयुक्तांनी ती वेळ निघून गेल्याचं कळलं। त्यामुळे त्याच्यानंतर केतन ठाकरेंनी आज त्यांचा एक राजीनाम्याचं पत्र मला आणून दिलेलं आहे की समजा जर स्वीकृत सदस्यांसाठी काल जो फॉर्म भरला गेलेला आहे हा जर आपण वापस घेतला तरी माझी कुठल्याही प्रकारची हरकत नाही। हा पत्र आपण स्वीकारलेला आहे, यावर काय निर्णय घेणार? आणि दुसरं, नितीन राऊत साहेबांनी आरोप केला की प्रदेश अध्यक्षांकडून एक नावं सुचवण्याचे दोन्ही लोकप्रतिनिधींना जे अधिकार दिले होते त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे। केतन भाऊच्या पत्राबद्दल काय निर्णय? मला आता जे पत्र यांनी मला आणून दिलेलं आहे तर मी शहराध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्षापर्यंत हे पत्र मी पोहोचवीन आणि वरिष्ठांकडनं जे काही योग्य निर्णय जो काही येईल ते मला ज्या हिशोबाने ते कळवेल त्या हिशोबाने माननीय आयुक्तांना भेटून आम्ही त्याचा निर्णय घेऊ। वरिष्ठांकडनं कुठल्याही प्रकारचं तसं पत्र कालच्या त्या 3 वाजेपर्यंत मला न आल्यामुळे तो योग्य निर्णय मला वाटला। फरवरी महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच्यात पण मी काँग्रेस पक्षाची तिकीट मागितली होती। प्रभाग 13मधनं मी तयारी पण केली होती, पण वेळेवर मला पक्षाने आदेश दिला की तुम्ही थांबा, इथे कार्यकर्त्यावर अन्याय नाही झाला पाहिजे। मी स्वखुशीने तो आदेश पाळला आणि ताकदीने पश्चिम नागपुरात निवडणुकीची तयारीला लागलो। मला पश्चिम नागपूरचा प्रभारी म्हणून माझी नेमणूक पण केली होती आणि नागपूर शहरात पश्चिम नागपुरात सगळ्यात जास्त नगरसेवक हे तिथल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले। हे झालं असताना पण मी कधीच पक्षविरोधी किंवा कुठल्याच गोष्टीला इथे पाठिंबा दिला नाही। कोऑप्शन स्वीकृत सदस्याचा निर्णय काही मला माहीत नव्हता आणि मी इच्छा दर्शवली पण नाही, ना संजूभाऊकडे, ना शहर अध्यक्षांकडे, ना प्रदेश अध्यक्षांकडे, कधीच माझा तो काही विषयच नव्हता। 14 तारखेला जसं संजूभाऊंनी सांगितलं की नगरसेवकांनी संजूभाऊला पत्र दिलं। संजूभाऊ मला बोलले की असं असं पत्र तुझं आलं आहे, तुझ्यासाठी आलेलं आहे, तर फॉर्म आपल्याला भरावा लागेल। 15 तारखेला मी जाऊन तो फॉर्म भरला। तर या सगळ्या घडामोडींमध्ये मला नाही वाटत की माझं काही चुकलेलं आहे किंवा मी कोणावर जबरदस्ती करून पक्षाच्या मागे लागून काही फॉर्म स्वीकृत सदस्याचं सीट मागितली। तर हे जे आज वृत्तपत्रांमध्ये काल प्रसार माध्यमांमध्ये जे आता कळतं आहे की ज्येष्ठ नेते सन्माननीय नितीन राऊत साहेब त्यांना काही वाईट वाटलं की काही दुखावलं असेल, तर मी आज तुम्हाला सांगतो मी इथे संजूभाऊसाठी एक घेऊन आलो आहे
की माझं जे काल आम्ही नॉमिनेशन सबमिट केलं आहे ते इथे वापस घेऊन घ्यावं, ते रद्द करावं. तर मी संजीव भाऊला पत्र पण देतो आहे की माझं नॉमिनेशन आपण परत घेऊन घ्यावं. मला त्यात काहीच हरकत नाही आहे. मी अजून जोमाने पक्षासाठी काम करेल, अजून ताकदीने संघटन वाढवायचा प्रयत्न करेन. राऊत साहेब हे नेहमीच मला यांच्यासाठी मनात आधार राहिलेला आहे, समोर पण राहील. त्यांनाही माझ्या पितासारखं मानतो आणि त्यांचा आशीर्वाद मला आयुष्यभर लागेल. आधी पण होता, आता पण अशी मी अपेक्षा करतो आणि पक्षासाठी मी ताकदीने पुन्हा भिडेल हे आज सांगतो.